तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण एक उन्हाळा स्पेशल रेसिपी बघणार आहोत। उन्हाळ्यामध्ये एकतर भाज्यांचे ऑप्शन जे आहे आपल्याकडे कमी असतात आणि खूप मसालेदार असं आपल्याला किंवा नॉनव्हेज खावंसं वाटत नाही, थोडंसं हलकं फुलकं खायला बरं वाटतं पोटासाठी। तर आपण असं हलकी फुलकी एक रेसिपी बघणार आहोत, फ्लावरची भाजी बघणार आहोत। तर आपण लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तर साहित्य बघून घेऊया आपण। कट करून गरम पाण्यातनं काढून त्यातलं पाणी सर्व निथळून घेतलेलं आहे आपण, जेणेकरून त्यात काही कीड वगैरे असेल तर ती निघून जाईल। फोडणीसाठी घेतलेला एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता आणि 4 ते 5 चमचे दही घेतलेलं आहे। दही घेताना ही काळजी घ्यायची, जर तुम्हाला भाजी जास्त आंबट आवडत नसेल तर दहीच घेताना थोडं कमी आंबट घ्यायचं, कारण दही वापरल्यामुळे आपली भाजी जी आहे थोडीशी आंबट होणार आहे। तर दह्यामध्ये ते चवीनुसार मीठ, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1.5 चमचा घरगुती मसाला मी घेतलेला आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। मसाल्याचं तिखट जे आहे त्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। तर हे सर्व दह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आपण, मस्त छान फेटून घ्यायचं व्यवस्थित दह्यामध्ये। याच्यामध्येच आपण भाजी करणार आहोत आपली, आणि आपण दही वापरत असल्यामुळे टोमॅटो वापरणार नाही आहे त्याच्यामुळे, कारण की दह्यामुळे ऑलरेडी आपली भाजी थोडीशी आंबट होणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेला ही भाजी खायला खूप छान लागते। तर आपण ते बाजूला ठेवून घेतलेले आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि जो फ्लावर आपण पाण्यामधनं काढून घेतलेला पाणी नितळून, तो आता ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर हा फ्लावर आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर 3-4 मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे। त्याला थोडासा असा क्रिस्प आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत, जेणेकरून त्याचा कलरसुद्धा छान असा फुलून येईल, भाजीमध्ये खूप छान दिसेल। पीसेस आपले मोठे आहेत आणि फ्लावरला एक विशिष्ट प्रकारचा थोडासा वास असतो। तर गरम पाण्यातनं काढल्यामुळे आणि तेलामध्ये फ्राय केल्यामुळे ना तो वाससुद्धा निघून जातो आणि फ्लावरचे जे पीसेस आहेत ते भाजीमध्ये खायला खूप छान लागतात। तर तुम्ही बघू शकता फ्लावर आपला कसं मस्त दिसतो, छान 3-4 मिनटं परतून झालेला आपला फ्लावर। थोडासा हलकासा त्याला ब्राउनिश कलरसुद्धा आलेला आहे आणि हळद टाकल्यामुळे खूप छान दिसतात फ्लावरची ही फुलं। आता आपण परतून घेतलेला फ्लावर जो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये फोडणीमध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता घातला आहे, त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट घालूया। ह्याला छान मिनिटभर असं परतून घेऊया। त्यानंतर आपण चिरलेला जो बारीक कांदा आहे तो ह्याच्यामध्ये घालणार आहोत। कांदा परतायला 3 ते 4 मिनटं लागतात, तर त्यालाही छान परतून घ्यायचं। जर तुम्हाला परतताना असं वाटलं की खाली लागतोय तर त्यामध्ये 1-2 चमचे तुम्ही पाणी घालू शकता, जेणेकरून तुमचा कांदा जो आहे तो कढईला खाली चिटकणार नाही। तर आपला मस्त असा कांदा परतून झाला आहे। हे आपण दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेतलेले ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला छान मिक्स करून घेऊया। तिथे 1 कप असं पाणी टाकलेलं आहे मी दह्याच्या मिश्रणामध्ये आणि आपला कांदा छान गोल्डन झालेला आहे। त्याच्यामध्ये हा फ्राय केलेला फ्लावर घालून घेऊया, त्याला छान मिक्स करून घेऊया थोडंसं, आणि मिक्स झाल्यानंतर दह्याचं जे मिश्रण आपण बनवून ठेवलेलं ते ह्याच्यामध्ये घालूया। जर तुम्हाला ड्राय भाजी हवी असेल ना, तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू नका, ते दह्याचं मिश्रण डायरेक्टली ह्याच्यामध्ये ॲड करा। तर ह्याला मस्त एक उकळी काढून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे याला। आता मध्ये मध्ये चेक करायचं आहे, थोडा कमी किंवा जास्त वेळसुद्धा लागू शकतो। आणि फ्लावर आपला ऑलरेडी थोडासा शिजलेला आहे, कारण आपण गरम पाण्यातनं काढलेला आणि फ्रायसुद्धा केलेला, त्यामुळे त्याला खूप जास्त वेळ लागत नाही। आणि फ्लावर खूप गाळसुद्धा नाही शिजवायचा, मग त्याचं स्ट्रक्चर खराब होतं आणि त्याची टेस्टसुद्धा थोडीशी वेगळी लागते खूप सॉफ्ट शिजवला तर। त्याची फुलं जी आहेत ती अख्खी राहिली पाहिजे फ्लावरची। तर मस्त अशी रस्सा भाजी आपली रेडी झालेली आहे। तुम्ही ही गरमागरम चपातीबरोबर, फुलक्यांबरोबर किंवा राईसबरोबरसुद्धा खाऊ शकता। तर मस्त अशी थोडीशी आंबट चवीची आणि उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये खाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। ही भाजी नक्की ट्राय करून बघा घरी, तुम्हाला नक्कीच आवडेल। रस्सा पण कसा दाटसर झालेला आहे बघा आपला। तर तुम्हाला आणखीन ड्राय हवं असेल तर त्यात पाणी टाकू नका। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।